कुणालजी दाते सरांना थँक्यू. आई गावदेवी चषक 2025 आयोजक आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद के आपलं देखील मनपूर्वक आभार. शिरडोन विरुद्ध बेतवडे या दोन टीमच्या दरम्यान दुसरा सामना आजच्या दिवसातला रंगणाऱ्या उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर पहिला सामना नुकताच संपला आणि आता दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. विजेचा पोल आहे आणि तार आहेत, त्या ताराला लागून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेला तर षटकार दिला जाईल आणि आतमध्ये जर बॉल आला ग्राउंडमध्ये तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्या आहेत. याची माहिती पहिला बॉल टाकायच्या अगोदरच देतोय. चला तर मॅचला आता सुरुवात करूया. अंपायरचा इशारा खांब्याला लागला, आतमध्ये राहिला ग्राउंडच्या तर धावा धावून काढायचे आहेत, बाहेर गेला तर षटकार आहे. सो सेकंड मॅच फर्स्ट बॉल. गोलंदाज तयार. रुशालचा पहिलाच बॉल आणि दांडी गुल केली आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल जाऊन धडकलाय. पिचिंग थोडीशी बाहेर होती परंतु बॉल त्याच्यानंतर कट होता, आतमध्ये आला आणि पहिला धक्का. पहिली विकेट पहिल्याच बॉलवर. धीरज आउट झालाय. धीरज भोईर पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खूप चांगला कटर इथे पाहायला मिळाला. ऑफ कटर पडल्यानंतर आतमध्ये आला. कुशलचा हा बॉल आणि सरळ यष्ट्यांचा, रुशालचा हा बॉल आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेण्यात आलाय. पहिला धक्का. नवीन फलंदाज आता विकास आलाय फलंदाजीसाठी. ISPL मध्ये आपल्या महाराष्ट्राचा बाईक सम्राट त्याची निवड झाली. केतन मात्रे तो देखील या सामन्याचा आनंद घेतोय. फक्त ग्राउंडवर येऊ नका, घरूनच सामने पहा. 6 फेब्रुवारीपर्यंत कुठल्याच इव्हेंटला जाऊ नका. क्रिकेटच्या आकाशची भेट घेऊ नका मॅच संपेपर्यंत. फुलर लेनचा बॉल, सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. परंतु खरोखर केतनने भरपूर मोठं नाव कमवले टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेपासून. आज ISPL पर्यंतचा प्रवास थक्क करणारा राहिलाय. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने गाजवल्यात आणि भरपूर मोठा खेळाडू आहे. बॉल हवेत आहे, उंच चाललाय, फिल्डर आहे तिथे, प्रयत्न सुरू होईल आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल सोडलाय. स्वप्नील तिथे होता आणि स्वप्नीलने हा झेल सोडलाय, ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात आणि एक सोपा झेल होता. कटरचा वापर परत एक वेळा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल होता. ऑन साईडला वळवला देखील होता आणि लॉंग ऑन मध्ये स्वप्नील आला परंतु खराब क्षेत्ररक्षण स्वप्नीलचं. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेअरच्या लिस्टमध्ये केतन मात्रे आहे. चेन्नई सिंगमने त्याला 26,40,000 राईट टू मॅच RTMचा वापर करून घेतले. राजू पालदिये, संजय कनोजिया म्हणजे संजू, विजय पावले सर्वाधिक बोली 32.50. ऑन साईडला बरोबर फ्लिक केलाय. रनआउटची संधी आहे. डेंजर एंडला तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते आणि सिंगल मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 3. एक फलंदाज बाद. बेतवडे दुसरा सामना तुम्ही पाहताय. आई गावदेवी चषक घेसर. आज दिमागदार उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्याच्यानंतर पहिला सामना संपलाय. दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. ओम साई MTClive.in या वाहिनीवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. अतिशय चांगलं टेलिकास्ट. लेफ्ट हँडेड बॅटर विकास अमर ही जोडी आता मैदानामध्ये. पहिला धक्का पहिल्याच बॉलवर बसलाय टीमला. बॉल थोडासा हवेत होता परंतु गॅपमध्ये चाललाय. बॉल सरळ जाईल. कव्हर्स बाउंड्री लाईन फोडणारा हा चौकार आहे.
चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. फुटवर चांगलं होतं, थोडंसं पुढे आला आणि त्याच्यानंतर बॉलला दिशा दिली कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा विकासच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 7. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5-5 षटकांचे सामने. पहिल्या फेरीतले सामने सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओरपिच बॉल होता. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेंथवर सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या ओव्हरचा. सेकंड बॉलला वाईट बॉल होता. हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. ड्रायव्हिंग लेंथवर होता, परंतु जागेवरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मागच्या बॉलवर थोडंसं फुटवर्क दाखवलं होतं, या बॉलवर ते नव्हतं. त्याचमुळे कनेक्शन नाहीये. शेवटचा बॉल. हाई बॉल ओरपीच आहे, स्लॉटमध्ये होता आणि सरळ बॉलला पाठवलंय. वाईट डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत बॉल सीमा पार येतोय चौकार. 11 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद. पहिले षटक समाप्त. मॅच काटई आणि मातार्डी दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल. त्यानंतर नामाले आणि पिसवली असा सामना असेल. त्यानंतर कौसा उसरगर, निळजी आणि त्यांच्या विरुद्ध देवीचा पाडा असे आज या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळणार आहेत. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. अतिशय चांगला असं आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी फक्त थोडासा बदल असा झाला आहे की 12 टीम दर दिवशी खेळतात. 48 टीम सहभागी झालेत आणि 6 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम आई गावदेवी मैदान निळजीपाडा घेसर इथे रंगणार आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषकाचं आयोजन. सेकंड ओव्हर. प्रणव पाटील गोलंदाजीसाठी. अमर आणि विकास ही जोडी सध्या मैदानामध्ये. अमरच्या खात्यामध्ये एक सिंगल आहे. विकासने 9 धावा केल्या. चांगली बॅटिंग करतोय विकास. 2 चौकार मारलेत विकासने. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर. आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट. प्रणव सेकंड ओव्हरमध्ये 12 धावा स्कोर बोर्डवर. पहिला सामना नक्कीच चांगला रंगला असं वाटत होतं. शेवटच्या बॉलपर्यंत जाईल. देखील एक चांगली मॅच पाहायला मिळाली. आणखी एक वाईट बॉल लगातार दुसरा प्रणवच्या माध्यमातून. आणि व्हाईट बॉल थोडासा ब्रेक तुम्हाला लागवावा लागेल, कारण हा जो सामना आहे हा भरपूर महत्त्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. नॉकआउट फेरीमध्ये तुम्ही सातत्याने खेळता. 12 टीम रोज खेळणार आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक मॅचचं महत्त्व आहे. 2 व्हाईट बॉल प्रणवच्या माध्यमातून. यावेळेला बैठक फटका हवेत आहे. टायमिंग थोडंसं फसल्यासारखं वाटते, परंतु फिल्डर होते तिथे त्यांना हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे अमरच्या बॅटमधून येतोय. पहिला षटकार. कडक शॉट अमरच्या बॅटमधून. बैठक 6 धावा. फॉलिंग स्वीप मारलाय. बॉल फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. खराब फिल्डिंग परत एक वेळेला प्रेम पाटील कडून, आणि ही चूक होते. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि हा चौकार. ठीक आहे, चुका होतात, परंतु चुकातून शिकावं लागेल. वागताच आलेलं नाहीये प्रेमला. लवकर बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन. हा चौकार आला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा येत आहेत.
बॅटची टो एंड विकेट कीपर पासून थोडासा पुढे पडतोय बॉल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रयत्न होता रनआउटचा. शेवटी डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 23, 23 धावा. षटक क्रमांक दुसरं. हाय बॉल परत टाकावा लागेल. वारंवार चुका करतोय प्रणव या मॅच मध्ये. 13 धावा त्याने खर्च केल्यात. 3च बॉल टाकून झालेत. 13 रन या ओव्हरमध्ये. 24 धावा स्कोर बोर्डवर. जरी यंगस्टर असाल तरी देखील थोडंसं अनुशासन पाहिजे बॉलिंगमध्ये. भरपूर धावा तुम्ही खर्च करताय. अमरने चांगला षटकार मारलाय. शरीरापासून दूर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळते. फटका चांगला होता अमरचा आणि तोपर्यंत एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 25. 25 ला 1. षटक क्रमांक दुसरं. प्रगतीपथावर असताना गावदेवी चषक घेसरची ही स्पर्धा दरवर्षी चर्चेमध्ये असते. आकाश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करत असतात आणि याही वर्षी आपण पाहतो 48 टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. चांगली बक्षिसं, तेवढ्याच चांगल्या आकर्षक ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये 12 संघ आपलं नशीब आजमावणार आहेत. त्याच्यापैकी हा दुसरा सामना रंगतोय बेतवडे त्यांच्या विरोधात शिरडोनं. या दोन टीमच्या दरम्यान धावा झाल्या 25. प्रणव आता राऊंड विकेटने गोलंदाजी करताना दिसेल लेफ्ट हँडेड बॅटर विकासच्या समोर. अपील केली होती, स्ट्रॉंग अपील, स्पष्ट नकार इथे दिलाय आणि डॉट. परत एक वेळा चांगला टर्न. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बेतवडे या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. एक फलंदाज बाद. पंचवीस धावा झाल्या स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रणव म्हात्रे आता आलाय. मगाशी प्रणव पाटील होता आणि आता प्रणव म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 5 ओव्हरचा सामना आहे. स्ट्रायकिंग एंडला अमर, नॉन स्ट्रायकिंग एंडला विकास. धावांचा विकास केलाय दोघांनी. चांगला स्वीप, फॉलिंग स्वीप डीप मध्ये स्क्वेअर लेगला भरपूर लांबचं अंतर कापावं लागेल परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. अमरच्या बॅटमधून आणखीन एक खणखणीत चौकार. धावा येतात. खूपच चांगला फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. अक्षरशः आउटसाइड ऑफ स्टंप मधून बॉलला खेचले स्क्वेअर लेगला. मलिंगा स्टाईल ऍक्शन आहे. रिव्हर्स स्वीप मारलाय. दोघांच्या मधून बॉल जाईल का? गलीमधून फिल्डर धावला आणि पॉइंटला जाऊन बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवलाय. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 30. मेरिटवर सध्या फलंदाजी सुरू आहे अमरची. चौफेर खेळताना दिसतोय. कधी रिव्हर्स स्वीप मारतोय, कधी लॅप स्वीप मारतोय, कधी स्लॉक स्वीप मारतोय, कधी फॉलिंग स्वीप मारतोय. हे अत्याधुनिक फटके आहेत क्रिकेटचे. मागचा फटका त्याने हा असा सजवला होता. फॉलिंग स्वीप मागचा पाय वाकवत असताना आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर त्याने तो रिव्हर्स स्वीप मारला होता.
उलटा फटका जो गलीमध्ये अडवला गेला. टीमची धावसंख्या 30 एक फलंदाज बाद. पायातला बॉल होता, पिकअप शॉट ऑन साइडला उडवलाय बॉल, एक टप्पा घेत चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आणि येतोय चौकार विकासच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 34. स्लॉटमध्ये गोलंदाजी करतात, यंगस्टर आहेत, परंतु तुम्हाला टप्पा आणि दिशा याच्यावर नियंत्रण पाहिजे. ही चूक सातत्याने होते. मगाशी प्रणव पाटीलने केली, आता प्रणव मात्रे करतोय. ओव्हरपिच बॉल तुम्ही टाकू शकत नाही लेफ्टी बॅटरसाठी. परत एक वेळा फुल टॉस बॉल, दिशा दिले, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. बाउन्स चांगला मिळालाय, फिल्डर येत आहेत, एका हाताने बॉलला थांबवले. 2 धावा इथे विकासच्या खात्यामध्ये मिळतील. आस्तिक पाटील तिथे होता. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने 36. पाच खेळाडू आज उपस्थित नाही आहेत या शिरडोन टीमचे, तरी देखील संघ उतरलाय मैदानामध्ये. मला वाटते भरत पाटील यांच्या नवीन घराची पूजा आहे, गृहप्रवेश आहे आणि त्यातल्या त्यात तरी जे देखील उपलब्ध खेळाडूंमध्ये हा संघ मैदानामध्ये उतरलाय. थोडासा एक्सपिरियन्स कमी आहे, तरी देखील चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. एक धाव येते. टीमची धावसंख्या 37. एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. कमबॅक करावं लागणार आहे. या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्यात प्रणवने आणि थोडासा पुढे बॉल त्याने टाकलेत, ओव्हरपिच बॉल टाकलेत, फुल टॉस टाकलेत, त्याचा फायदा उचललाय आणि दोन्ही अमर आणि विकासने खूप चांगली भागीदारी केली आहे 37 धावांची. फुल टॉस होता, परत एक वेळा ऑफ ड्राईव्ह इथे दाखवलाय, फिल्डर आहेत, एक धाव इथे मिळताना दिसेल. ओव्हरची आता होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बेतवडे या टीमची धावसंख्या आहे 38 आणि आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 खूपच चांगलं टेलिकास्ट इथे ओमसाई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून. नुकतंच आई एकविरेचं गाणी इथे प्ले होत होतं आणि त्यांनी दर्शन घडून आणलं या ग्राउंडवरच. एकविरा गडाचं, एकविरा आईचं, आगरी कोळ्यांची आराध्य देवता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा, एक फलंदाज बाद. बेतवडे संघ नवीन गोलंदाज आता रुशाल मात्रे, पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं त्याच्याकडे अनुभव आहे. 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या, एक फलंदाजाला बाद केलं होतं. मात्र आता फार एंडकडून गोलंदाजी करतोय. मगाशी कॉमेंट्री बॉक्स एंडकडून त्यांनी गोलंदाजी केली होती. एंड चेंज केलाय रुशाल मात्रेचा. टीमची धावसंख्या 38. पहिलाच बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, ऑनसाईडला बरोबर फ्लिक केलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पर्यंत फिल्डर येत आहेत. 2 धावा मिळताना दिसतील अमरला. अमर पोचलाय 20 वर. टीमची धावसंख्या 40.
40 लॉस ऑफ 1 विकेट. सकाळचं सत्र दुसरा सामना. याच्यानंतर दोन टीम एकमेकांच्या विरोधात खेळतील. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काठई आणि मातार्डी. फुलर लेनचा बॉल होता, कव्हर्सला उडवलाय, कॅचेटचा कॉल केलाय, परंतु स्वीपर कव्हर पर्यंत धावत येतील. दोन फिल्डर आहेत, तोपर्यंत दोन धावा परत एक वेळा खात्यामध्ये जोडल्या जातील. अमरच्या अमर पोहोचलाय 22 वर. टीमची धावसंख्या 42 आणि दोघांनी एक चांगली भागीदारी इथे रचली आहे. विकास आणि अमर दोघेही चांगले खेळत आहेत. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर 63च्या आसपासचं टार्गेट येऊ शकतं आणि ते चांगलं टार्गेट असेल 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. या ग्राउंडवर हवा खेळती राहते, या ग्राउंडवर धावा होतात, प्रयत्न करायला पाहिजे. चांगलं असं ग्राउंड. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न बीट केलाय. मी मगाशीच म्हटलो तर ऋषालकडे तो अनुभव आहे. वारंवार तुम्ही त्याच्याविरुद्ध असे फॉलिंग स्वीपचे फटके मारू शकत नाही आणि अमरला आता मात्र नक्की शांत ठेवलंय. अमरने याच्या अगोदर जेव्हा जेव्हा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्याला यश आलंय, परंतु आता कुठेतरी ऋषाल त्याच्यावर हावी होतोय. चांगलं कमबॅक. गेल्या 3-4 वर्षानंतर या मैदानाची परिस्थितीच बदलवली आहे. गेसरकरांनी बॉल हवेत आहे, फोर्स केले, ऑन साइडला लॉंग ऑन आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होईल सीमारेषा पलीकडे. अमरची ताकद, नजाकत आणि टायमिंग आहे तो षटकार. सहा धावा आहेत. टीमची धावसंख्या 48 48. धावा झालेल्या आहेत षटकाराच्या मदतीने. 48 48. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं आणि जसं आपण पाहिलं अमरला वाटलं की हा जेल होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तो तेच दाखवत होता की मिडल केला नव्हता मी तरी देखील जे अंतर मिळालंय आणि बॉल आता डाऊन दी ग्राउंड समोर मारलाय. धावा इथे येतील 4 चौकार. बॅट्स आता खतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ऑन साईडला दिशा दिली आहे, 1 रन इथे कंप्लीट होईल आणि त्याचमुळे प्रत्येक जण प्रत्येक प्लेयर चॉईस बॅट वापरताना आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी एकच बॅट, 1 किंवा 2 बॅट 11 खेळाडू वापरायचे. आता प्रत्येक खेळाडूकडे स्वतःची एक बॅट असते आणि त्याचमुळे हा जो क्रिकेटचा खेळ आहे हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ बदलला आहे आणि तेवढ्याच एक्सपेन्सिव्ह बॅट झालेल्या आहेत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 53. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. पाणी घेऊन जा तुमचे खेळाडू. 12th मॅन. हा आपला लोगो कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा आणि खूप चांगला डिझाईन करण्यात आला आहे. यावर्षी आपण तो पुरस्कार सोहळा देखील पाहिला हॉटेल
कुशाला ग्रँडला आणि अनेक खेळाडूंना पुरस्कार यावर्षी मिळाला. त्या खेळाडूंची देखील चर्चा होईल ज्या ज्या वेळेला ते खेळाडू आपल्या समोर येतील. आता शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी विराज मात्रे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, बॅटच्या एकदम टो एंडला लागलाय. एक सिंगल इथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अमर करतोय. दुसरी धाव पाहिजे अमरला. रनआउटची शक्यता नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि ते फलंदाज बाद होईल. विकास बॅक टू द पॅव्हिलियन. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी चषक घे अप्रतिम अशी स्पर्धा. दरवर्षी या स्पर्धेची चर्चा होत असते कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. सगळ्यांची भरपूर मोठी मेहनत आहे आई गावदेवी क्रिकेट संघाची. या स्पर्धेच्या माध्यमातून फुल टॉस टाकलाय आणि मेजवानीचं स्वरूप होतं. दोन्ही हाताने स्वीकारली मेजवानी. बॅटचा स्विंग चांगला आहे, तडाखा चांगला आहे आणि हा येतोय षटकार. आणि लॉस्ट 6 धावा येतील अमरच्या खात्यात. टीमची धावसंख्या 60. अमर पोहोचलाय 40 वर. बॅटची इनसाइड एज मागे चाललाय बॉल. अमरला धाव नकोय यावेळेला, तर स्ट्राईक त्याला ठेवायची आहे आणि यावेळेला ओव्हरथ्रोही झाला तरी देखील बॅकअप मिळते. डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 60 रन झालेले आहेत ज्याची आपण चर्चा करत होतो. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 12ची सरासरी 60 धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात. परंतु अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया अर्धशतक करतोय का अमर. फुल टॉस हा मात्र जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडविकेट आणि काऊ कॉर्नर पलीकडे आणखीन एक मोठा षटकार. चांगली बॅटिंग अमरची. 46 वर पोहोचलाय. 4 धावा पाहिजेत. चेंज ऑफ पेस. परत एक वेळा स्लॉग हिट. हा देखील बॉल क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलंय अमर तांडेलने. आणि पहिल्याच मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना इथे नमन करतोय देवाला. या खेळपट्टीला तो नतमस्तक होतोय. आणि या आई गावदेवी चषकामध्ये हे पहिलं अर्धशतक अमर तांडेलच्या नावावर राहिलंय. अफलातून बॅटिंग, लाजवाब खेळ अमर तांडेलचा. आणि हे ते दृश्य ज्यावेळेला त्याने अर्धशतक पूर्ण केलं, देवाचे त्याने आभार मानले. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही ज्या देवाला मानता त्याचा आभार मानणं गरजेचं. आणि त्यानंतर खेळपट्टीला नमन त्याने केलं. आता मात्र फटका हवेत आहे. विकेट किपरच्या अगोदर बॉल पडेल का. आणि स्वतः गोलंदाज विराज पोहोचलाय. झेल टिपलाय. फलंदाज बाद. म्हणजेच काय, हे सत्र आता इथे संपलंय. पहिलं सत्र संपलंय. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 72-73चं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. टीम बेतवडेच्या माध्यमातून शिरडोन असमोर 73 टू विन. एक संगीत घेऊन येतोय आणि त्यानंतर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा. परंतु काटई आणि मातर्डी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी अजूनही तुम्ही रिपोर्ट केलेलं नाहीये. टॉससाठी लवकरात लवकर या. टीम काटई आणि मातार्डी.
घेऊया मातार्डी आणि त्याचबरोबर काटई या दोन टीमच्या दरम्यान. चेतन इथे टॉस करणार आहेत. मातार्डी टीमचे कॅप्टन कॉल करणं हेड ड्रिलच आहे, सेम आहे आपलाच फॉर्मॅट. या इकडे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि मातार्डी. टेल हा कॉल केलाय. टेल सिटीज टॉस इथे जिंकल्या. मातार्डी टीम काय करणार आहात? ज्या पद्धतीने हा सामना तुम्ही पाहिला, नुकतंच एक दमदार अर्धशतक आलंय अमरचं. तुम्ही टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. मैदानामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? 3-4 वर्षापूर्वीचं मैदान आणि या वर्षीचं हे मैदान, या वर्षीचं आयोजन, खेळपट्टी. खेळपट्टी तर चांगलीच असते. आकाश भोईरचा आयोजन म्हणजे एकदम चांगलाच असतो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय माताडी टीमने. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या विरुद्ध खेळायचं आहे नेक्स्ट मॅचमध्ये, परंतु आता या मॅचमध्ये 73 धावा करायचे आहेत. पाहूया जिंकतंय कोण. धन्यवाद. चला तर आता सामन्याला सुरुवात होईल. टार्गेट झालंय सेट 73 धावांचं. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि हा डॉट बॉल. फुलटॉस बॉल याही वेळेला दिशा देण्यात आली आहे आणि ते एक सिंगल प्राप्त होईल. डीआरएस घेतलाय बॅटरने बीमरसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दरम्यान आणि इथे डिरेक्ट हिट लागलाय, तरी देखील पंचांचा इशारा येतोय. एक धाव इथे मिळताना दिसेल. हे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 2. फटका हवेत आणि सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा येत असताना पाहायला मिळतील. शिरडोन टीमच्या खात्यामध्ये, दिनेशच्या खात्यामध्ये 4 येतोय चौकार. ड्राईव्ह केलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, रनआउटची संधी आणि इथे धाव घेण्याचाच प्रयत्न झालेला नाहीये. 6 धावा फलकावर लागल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या डावामध्ये 11 धावा झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये 6 आलेल्या आहेत. पहिलं षटक ज्यावेळेला संपलं होतं 1 विकेट गेली होती. नेल्सन आकडा होता आणि आता सध्या तानाजी पाटील तो अनुभव इथे दाखवत असताना बेतवडे टीमकडून ऑन साईडला दिशा दिली आहे. एक सिंगल इथे मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अमर तांडेल या खेळाडूने अर्धशतक नोंदवलं आणि मला नुकतीच माहिती मिळाली की नुकतंच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि खऱ्या अर्थाने ही भावपूर्ण श्रद्धांजली त्याच्या वडिलांसाठी होती. मी एवढंच म्हणेन, कुटुंबाच्या सुखासाठी देवाशी भांडत होता, इच्छा आकांक्षा स्वतःच्या अंतरी मारत होता. कोण असतं निस्वार्थी स्वार्थी या जगात? 2 क्षण सुखासाठी बाप आयुष्यभर राबत होता आणि त्या वडिलांना ही श्रद्धांजली त्यांनी दिली आहे. आणि या सिच्युएशननुसार एवढे मी म्हणेन, बाप असताना मिठी मारून घ्या, कारण आठवण आभास देते, स्पर्श नाही. 52 धावांची खेळी अमरने साकारली आहे आणि धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्डवर या डावामध्ये आतापर्यंत 7. हे सगळे भावनिक क्षण असतात आणि याला तुम्ही कशा पद्धतीने गुंफता याला जास्त महत्त्व असतं. म्हणूनच वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही तुमच्या लाईफमध्ये आणि ती किती मोठी हानी आहे हे मलाही माहिती आहे माझ्या आयुष्यात. 7 धावा, षटक क्रमांक 1 संपलंय. शिरडोन हा संघ बॅटिंग करत असताना पहिलं षटक संपलंय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 7 धावा सेकंड ओव्हरमध्ये. जितिकेश भोईर आलाय गोलंदाजीसाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा. टार्गेट फायटिंग आहे. मजा येईल या मॅचमध्ये. पुढचा बॉल जितिकेशचा दिनेशच्या समोर. ओ क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, पायाच्या मधून यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला धक्का शिरडोन टीमला. आउट. स्लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल झालाय. थ्रो येतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट होईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. नवीन फलंदाजीसाठी आलाय रुशाल मात्रे, ज्याने गोलंदाजी केली होती. 2 धावाने त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 9.
22 बॉलमध्ये 64 धावा करायच्यात आणि या मैदानावर या धावा हवा होतात. फक्त तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल, धावा कराव्या लागणार आहेत. पहिल्या डावामध्ये काय खेळला अमर तांडेल, अफलातून खेळ. हे अर्धशतक त्यांनी त्यांच्या वडिलांना समर्पित केलं आणि त्यातल्या त्यात सध्या दुसरा डाव सुरू झालाय. 9 धावा फलकावर लागल्यात. एक फलंदाज बाद, जितिकेश भोईर गोलंदाजीसाठी. बॅटची कडा घेतले, बॉल मागे चाललाय, 3 फिल्डर धावत आहेत. फाईन लेगला टर्न होईल बॉल. दुसरा टप्पा घेत सीमा रेषा पलीकडे, धावा येतील 4. थोडंसं काळजी घ्या. ठीक आहे, एखाद्या वेळेस दुखापत जास्त होऊ शकते, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेत चला. आणि हा तो चौकार. वरची कडा घेऊन रुशालच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 13. एक फलंदाज बाद, 73चं लक्ष्य आहे. 60 धावा अजूनही करायचे आहेत. जास्त सफल झाला रुशाल आणि त्याचबरोबर फॉलो केलं होतं बॅटरला जितिकेशने. पंचांचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 14 आणि विकेट किपरही तेच सांगत होता, हातवारे करून बाहेर टाक. तेच केलं होतं त्यांनी, परंतु जास्त बाहेर आहे बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. 14 धावा फलकावर लागल्यात. कारण विकेट किपर हा गोलंदाजाचा आरसा असतो, तो सांगत असतो कहाणी सगळी स्टंपच्या मागून. आता सांगितलं होतं त्याने स्टंपच्या मध्ये टाक. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात आणि ते बॅटरला दिसत नसतं विकेट किपर काय सांगतो. म्हणून तर म्हटलं विकेट किपर हा गोलंदाजाचा आरसा असतो, तो त्याला बरोबर सांगतो एक्झॅक्ट कुठे बॉल तुला पिच करायचा आहे, कुठे टाकायचं आहे. परंतु आताचं जे सध्याचं मॉडर्न डे क्रिकेट आहे हे फक्त वाचण्यासाठी गोलंदाजी करतात. याचाच उल्लेख ऋषिकेश वैद्य यांनी केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप लगातार यॉर्करचा प्रयत्न करतात, स्टंपमध्ये मारा होत नाही. हा बॉल लेग स्टंपवर आहे, पंचांचा इशारा. त्याच्या अगोदर नो बॉल, ओ स्टेपिंगचा. म्हणजे फ्री हिट असणार आहे नेक्स्ट बॉलवर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा, 15. आता आहे फ्री हिट. फलंदाज रुशाल मात्रेकडे एक सुवर्ण संधी आहे आणि थोडासा बाहेरच राहिलाय. तिन्ही स्टंप त्याने दाखवलेत बॅटर रुशालने गोलंदाजाला. ओ चांगला शॉर्ट बॉल, टेक ऑफ घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटच्या या खेळपट्टीच्या डेप्थला हिट केलं आणि काय पाटा खेळपट्टी बनवली यावर्षी. असं वाटतच नाहीये की ही मातीची खेळपट्टी आहे, असं वाटते की सिमेंटची खेळपट्टी आहे. एवढी कडक खेळपट्टी आणि या ग्राउंडवर खेळण्यासाठी त्याच्यासाठी मजा येत असते. मागच्या वर्षी देखील अशीच खेळपट्टी होती, सपाट टणक. भरपूर मेहनत घेतात ही खेळपट्टी बनवण्यासाठी. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर त्यांचं हे आयोजन. धावा झाल्यात 15. एक फलंदाज बाद, फुल टॉस, परंतु स्टंपला हिट केलाय. नो बॉल परत एक वेळेला घोषित करण्यात आल्या पंचांकडून. जितिकेश चुका करतोय. परत एक वेळेला फ्री हिट ची घोषणा इथे होईल. धावा झालेल्या आहेत 17. जितिकेश ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. शिरडोन टीमच्या समोर एक मोठं टार्गेट सेट झालं होतं, 73 धावा. करंट रन रेट त्यांचा 9.5च्या आसपास आहे, तो वाढवावा लागेल पोचायचं असेल तिथपर्यंत. आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिरडोन टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 17. रिक्वायर रन रेट आता ऑलमोस्ट 19चा होऊन बसलाय. 18 बॉलमध्ये धावा करायचे 56.
नेक्स्ट मॅच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्या विरुद्ध मातार्डी. हा सामना पाहायला विसरू नका. टॉस झाला, टॉस जिंकला मातार्डी टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आईगावदेवी मातार्डी टीमने. 18 बॉलमध्ये 56 धावा करायच्या आहेत. बॅटची परत एक वेळा कडा घेतली आहे. टर्न होईल बॉल विकेट किपरच्या मागे, तोपर्यंत एक धाव येते. धावा झालेल्या आहेत 18. एकेरी दुहेरी धावांनी काही फरक पडणार नाहीये बेतवडे टीमला. खरं शिरडोन संघ हळूहळू बॅकफुटला चाललाय. रिक्वायर रन रेट ऑलमोस्ट 19च्या वर गेलाय. 19.41. 17 बॉल आणि 55 धावांची गरज. अजय आलेत गोलंदाजीसाठी. अजय पाटील. शॉर्ट फाईन, एक फ्लाय स्लिप, एक पॉइंट. शॉर्ट कव्हर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, मिस केली लाईन सर. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट. अस्तिक पाटीलला पूर्णपणे शांत ठेवलं. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही संध्याकाळी ग्राउंडवर, तुमच्या घरच्या ग्राउंडवर किती सराव करता त्याचा रिझल्ट दिसतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. बॉल उंच चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हरमधून येतील. 2 धावा स्टिकच्या खात्यामध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. रनआउटची संधी आहे आणि ते फलंदाज बाद. स्मार्टमॅन काटई संघाचा रोहित पाटील याचं इथे आगमन झालं. वेलकम रोहित, आपलं स्वागत आहे. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असणार आहेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांना बॅटिंगच करायची आहे. टॉस जिंकून माताडीने गोलंदाजी घेतली आहे. अपील इथे केली आहे. थोडीशी लेट अपील करतोय विकेट किपर नंतर गोलंदाज. लेग बायचा इशारा अंपायर जय पवार यांच्याकडून. लेग बायच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 21. 21 धावा. सागावची स्पर्धा जी उंबारलीच्या ग्राउंडवर झाली तिथे खूप भन्नाट बॅटिंग केली होती रोहितने आणि त्याचं इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. 2 फलंदाज बाद. शेवटचा बॉल आता शिल्लक या ओव्हरचा अजय पाटील यांच्याकडून. बॉल बरोबर रडारमध्ये आलाय. इकडे जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने, कारण या दिशेला हवा चांगली वाहते आणि हा येतोय षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून. स्कोरचा ट्रेंड असा राहिला. मॅनहॅटन ग्राफ सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या डावामध्ये 7 आल्या. दुसऱ्या डावाची कहाणी जर पाहिली तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. पहिल्या डावामध्ये 14 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या होत्या पहिल्या डावामध्ये. दुसऱ्या डावामध्ये फक्त 9 धावा आल्यात. त्याच्यामुळे 27 धावा झाल्यात. 72च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 73 धावा करायच्या होत्या, परंतु सध्या बॅकफुटला आहे संघ टीम शिरडोन. आणि त्यानंतर वॉर्म ग्राफ सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे आणि त्याच्यामध्ये देखील सध्या जर तुम्ही पाहिलं तर जी ग्रीन लाईन आहे ती थोडीशी मागे आहे शिरडोन टीमची. बेतवडे टीमने खूपच चांगला खेळ केला आणि चांगली धावसंख्या उभारली आहे. खूपच चांगलं टेलिकास्ट सध्या तुम्ही पाहताय ओमसाई MTC लाईव्हवर.
या स्पर्धेचं 12 बॉल आणि 46 धावांची गरज. 46 फ्रॉम 12. 12 चेंडू आणि 46 धावा. थोडीशी घाई करा, फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. धीरज पाटील गोलंदाजीसाठी 12 बॉल आणि 46 धावांची गरज. चला बेतवडी टीम थोडीसं फास्ट खेळा प्लीज, कारण ना आपल्याला आज भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. दुसराच सामना सुरू आहे. जितिकेश आलाय गोलंदाजीसाठी. बॉलरमध्ये थोडासा बदल. 12 बॉल 46 करायचे आहेत. जितिकेशचा पहिलाच एक्सप्रेस बॉल. आत्ता कुठेतरी रिदममध्ये दिसतोय जितिकेश. पहिल्या ओव्हरमध्ये काही ओव्हर स्टेपिंगचे नो बॉल त्याने टाकले, परंतु आता त्याची बॉलिंगची रिदम चांगली आहे. लागतो थोडासा वेळ लागतो कधी कधी डिझेल इंजिन चार्ज व्हायला. पेट्रोल इंजिन लवकर चार्ज होतं. जितिकेश मात्र एक चांगला गोलंदाज आहे. हाईट चांगली आहे त्याच्याकडे. आता मात्र पिकअप शॉट चांगला उचलून फेकला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. बॅटमधून हा सिक्सर. या षटकाराच्या मदतीने 33 धावा फलकावर लागल्यात. अशा फटके यायला पाहिजे तर तुम्ही धावसंख्येपर्यंत पोहोचाल. 24चा रिक्वायर रन रेट झालाय, कारण 10 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल. कमीत कमी 6 षटकार तर मारावे लागतील तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला. आणि ऋषालकडे ती क्षमता आहे. कधी कधी अशा अनिश्चिततेच्या ज्या मॅचेस ज्या असतात ना त्या चांगल्या रंगतात. आता कोणी म्हणणार नाही की श्रीडोन संघ जिंकेल या मॅचमध्ये, परंतु कधी कधी एक उलटफेर दिसतो मॅचमध्ये आणि तो करायचा आहे ऋषालला. एक षटकार तर आलाय. जितिकेशवर थोडासा दबाव नक्की असेल. 10 बॉल 40 धावा. परत एक वेळा बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु कनेक्शन नाहीये. डॉट. 9 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, या ओव्हरमध्ये रिदम चांगली वाटते जितिकेशची. पडल्यानंतर कुठेतरी आतमध्ये आला, कटरचा चांगला वापर केला. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर स्वप्नील नाराज आहे ऋषालवर. विनोद मात्रे यांच्याकडून 3 षटकाराला 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे आणखीन एक डॉट बॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर होईल आता रनआउट ऋषाल. चला आता यानंतर खेळणारे टीम डगआउटचा ताबा घ्या. लगेचच मैदानामध्ये उतरायचे. टीम आईगावदेवी मातार्डी. टॉस तुम्ही जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. रेडी राहायचा. आणि टीम काटई बॅटर रेडी ठेवा, कारण लगेच सामना सुरू केला जाईल. हा डॉट बॉल येतोय स्वप्नीलच्या अगेन्स्ट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विराज मात्रे. नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॅटची कडा घेतली. बॉल मागे. फाईन लेगला झेल टिपलाय. स्वप्नील आउट. 33 ला चौथा गडी बाद.
4 ओव्हरचा खेळ संपलाय 33-4. सध्या क्रिकेटच्या स्पर्धा त्याची रणधुमाळी सुरू आहे, परंतु आज राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे PC, आणि त्यामुळे आज महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. जे समाजसेवक असतील आणि जे भावी नगरसेवक असतील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आतापासून. पहिलाच बॉल अपील केली आहे, स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. लेग बायचा इशारा. धावा झाल्या 34. आता औपचारिकता राहिली या मॅचची. शिरडोन टीमच्या विरोधात बेतवडे संघ भरपूर हावी झालाय. टार्गेट चांगलं सेट केलं, खास करून अमरची ती बॅटिंग. दमदार असं अर्धशतक. वडिलांना दिली भावपूर्ण श्रद्धांजली त्या अर्धशतकाच्या द्वारे. पुल केलाय समोर. डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगला झेल तिथे टिपलाय धीरजने. फलंदाज बाद. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. माताडी टीम रेडी राहा. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. नेक्स्ट मॅच आपल्या समोर. टॉस झालाय, टॉस जिंकलाय माताडी टीमने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फुलर लेनचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. देवेश पाटील न्यू बॅटर. या सिंगलच्या मदतीने धावा आहेत 35. 35. 73चं लक्ष. औपचारिकता शिल्लक. 3 बॉल टाकायचे आहेत फक्त. आता या मॅच मध्ये एक भव्य विजय बेतवडे संघ मिळवताना दिसेल शिरडोनवर. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. झेल होण्याची शक्यता, परंतु निसटलाय झेल. डॉट. चला काटई संघ आपण डगआउट जवळ यायचंय. लगेचच बॅटर मैदानामध्ये पाठवायचे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, कारण आपल्या समोर मातर्डी संघ रेडी आहे. आणखीन एक डॉट. चला काटई टीम डगआउट जवळ जा, जेणेकरून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आणि त्या कव्हर होतील. शेवट झालाय या सामन्याचा. डीप मध्ये फिल्डर आहे, एकही धाव घेतलेली नाहीये. 35 धावा स्कोअरबोर्डवर आलेल्या आहेत. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 36 धावांनी भव्य विजय मिळवलाय या मॅच मध्ये बेतवडे संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अमर तांडेल याला, ज्याने अर्धशतक ठोकलं पहिल्या डावामध्ये. अभिनंदन अमर. 20 बॉलमध्ये 52 धावांची खेळी त्याने साकारली. विकासने 16 धावा केल्या आणि त्याचमुळे 72 धावांपर्यंत मजल मारली बेतवडे टीमने. तर अमर ठरतो या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. अमर यायचंय आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला आता फिल्डिंग लावून घ्या. टीम मातर्डी फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे टीम काटई. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करण काळन सर यांचा आवाज ऐकणार आहात. परंतु आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया अमर तांडेल याला. या अमर, वेल प्लेड. अभिनंदन. अफलातून बॅटिंग. अमर ठरला या मॅचचा हिरो.
व्यासपीठावर यायचे अमर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण इथे देणार आहोत. वेल प्लेट. या मेन स्टेजवर या. अमर तांडेल या मॅचचा हिरो. अभिनंदन. थोडंसं बोलूया अमर. नुकतंच तुमच्या वडिलांचं निधन झालं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडील नसणं, आयुष्यात नसणं ही सगळ्यात मोठी हानिकारक गोष्ट असते आणि खूप आठवणी असतात वडिलांच्या. परंतु आज ज्या पद्धतीने तू अर्धशतक नोंदवलंस, त्यानंतर देवाचे आभार मानलेस, भावपूर्ण श्रद्धांजली वडिलांना अर्पित केली आणि ओव्हरऑल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आणि त्यातल्या त्यात तुझ्या अर्धशतकाबद्दल? हे किती स्पेशल आहे या वर्षीचं हे तुझं पहिलं अर्धशतक? अर्धशतक तर स्पेशल आहेच, परंतु माझ्या पप्पाला खूप आवड होती क्रिकेटची आणि त्यांना असं वाटायचं की मी खेळावं कुठेतरी, पण आता नाही येत ते आणि माझी चांगली बॅटिंग झाली तर मी आभार मानतो. म्हणूनच मी मगाशी म्हटलं होतं की कुठेतरी वडील असतील तर मिठी मारून घ्या, त्यानंतर फक्त आठवणी राहतात. वेल प्लेड अमर. जास्त भावनिक क्षण आहे, जास्त तुला काही विचारणार नाही, परंतु खूप चांगला तू खेळलास या मॅचमध्ये. तुझं अभिनंदन. आता पुढच्या मॅचची कहाणी तुमच्यासमोर करण काळन घेऊन येतात. जाऊया समालोचन कक्षात, कारण टॉस जिंकून मातार्डी टीमने निवड केली आहे गोलंदाजी. धन्यवाद.